अवघ्या काही दिवसातच लाखांमध्ये सदस्यत्व मिळवणाऱ्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेवर सध्या गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांची करडी नजर आहे। या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे त्यांच्या हाती लागलेत। कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील मोहिमेवर स्वार होऊन तरुणांची माथी भडकवण्याचा आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवाद्यांचे काही नेते करत असल्याचं पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचं अवलोकन आहे। त्यासाठीच नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंट मधील काही नेते सध्या सक्रियतेने कॉकरोच जनता पार्टीचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलंय। या संदर्भात महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख आणि स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी एबीपी माझा सोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे। आपण पाहूया। काही दिवसांपूर्वी एक सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर एक सोशल मीडियावर मोहीम उभारण्यात आली आणि कॉकरोच जनता पार्टी ही उभारण्यात आली। यामध्येही काही अर्बन नक्सल समर्थित ज्या संघटना आहेत त्यांचा काही रोल आहे का, डायरेक्टली और इनडायरेक्टली? आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की आपण पाहिलं असेल की जे कॉकरोच जनता पार्टीचं जे डिजिटल मीडियाच्या थ्रू जे प्रसार प्रचार झाला, त्यांचे फॉलोअर्स हे आहेत, त्यामुळे डेफिनेटली पोलीस आणि इंटेलिजन्स एजन्सीचेही एक उत्सुकता, मॉनिटरिंग वाढलेलं आहे आणि जे ओव्हरऑल जेनझीच्या माध्यमातून काहीतरी बदल किंवा क्रांती घडवणं असं जे एक चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये या कॉकरोच जनता पार्टीच्या एपिसोडच्या अनुषंगाने लक्षात आलं आणि आपण पाहिलं असेल जे युनायटेड फ्रंट जो CPI माओवादची जी अर्बन विंग आहे, ज्याला आपण कॉमन पॅरलन्समध्ये अर्बन नक्षल म्हणतो, त्याचंही उद्दिष्ट तेच आहे की रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना उतरवून काही आपल्याला क्रांती घडवता येते का। तर त्यामुळे निश्चितच आपला चांगला वॉच आहे आणि आमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये आहे की जे काही जे मेंबर्स आहेत जे आमच्या वॉचवर आहेत ते ॲक्टिवली CJPला त्यांचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यातमध्ये की कसं जेनझीने रस्त्यावर उतरलं पाहिजे, हे कसं योग्य आहे, अशाही पोस्ट हे करण्याचा प्रयत्न करतात। आणि पण पोलीस दक्ष आहेत आणि मला वाटते निश्चित कोणत्याही एखादा लॉ अँड ऑर्डर झाला तर पोलीस हँडल करतील। सामान्य तरुणांनाही अशा गोष्टीतून सोशल मीडियावर भुलवलं जाते, काय तुम्ही त्यांना सांगणार? त्यांना माझं एकच सांगणं आहे की आपलं संविधान खूप मजबूत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आपले सर्व प्रश्न सुटू शकतात आणि ते सोडवलेले आहेत। गेले आपण 75 वर्ष आपण पाहिलेले पण आहे की कितीही मोठे चॅलेंजेस भारतासमोर आले आहेत तर ते आपण संविधानाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत। त्यामुळं जे लीगल टूल्स आहेत, जे कायदेशीर मार्ग आहेत, त्याच्यावर आपल्या तरुणांनी आणि यूथनी विश्वास ठेवावा। मग त्यामध्ये कोर्ट्स आहेत, इलेक्शन्स आहेत, वेगवेगळे आपले लेजिस्लेटिव्ह टूल्स आहेत, त्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो। आणि मला वाटतं आहे की आपले म्हणजे वी आर एक्झाम्पल फॉर होल वर्ल्ड ॲज अ डेमोक्रेटिक आणि प्लुरल आणि डायव्हर्स डेमोसिटी म्हणून। त्यामुळे मला वाटतं की आपण संविधानावर, लोकशाहीवर विश्वास ठेवून पुढे गेलं पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचा नेमका अंदाज काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। जेन झीच्या रूपानं CJPचा सत्ता बदल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा या गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे। तर जेन झीला रस्त्यावर उतरवून व्यवस्थेविरुद्ध क्रांतीचाही प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। तर CJPचा विचार हेतू शहरी नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंट सारखाच असल्याचाही अंदाज व्यक्त होतोय। तर युनायटेड फ्रंटचे काही लोक CJPचा प्रोपगंडा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जात आहे। आता नीट फेर परीक्षेसंदर्भातली अतिशय महत्त्वाची मोठी बातमी। नीट फेर परीक्षेचं नियंत्रण थेट आता पंतप्रधान मोदींकडे असणार आहे। फेर परीक्षेबाबत
सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी केल्याचं समजतंय। या प्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं असून नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भातली सर्व घडामोडींची माहिती तत्काळ पंतप्रधान कार्यालयाला देण्याची सूचना करण्यात आल्याचंही समजतंय। तर नीटची 21 जूनला होणारी फेरपरीक्षा योग्य रीतीनं व्हावी यासाठी केंद्र सरकार आता लष्कराची मदत घेणार आहे। इतकंच नाही तर परीक्षा केंद्रांवर पेपर्स पोहोचवण्यासाठी थेट वायुदलाच्या विमानांचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कला ही महत्त्वाची माहिती दिली आहे। नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भात काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि पंतप्रधान कार्यालयाचे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। याच बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कशी खास संवाद साधत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर या फेरपरीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। देखिए, सरकार इसको होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच में सभी विभागों को जिन से ऐसे इसमें पोस्टल डिपार्टमेंट की रोल होती थी, उसमें से गृह विभाग की रोल होती थी, उसमें राज्य सरकारों की रोल होती थी, राज्य सरकार की बड़ी रोल होती थी। पिछले परीक्षा में भी उनकी काफ़ी मदद हुई है। हम फिर एक बार होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच को इकट्ठा करके हम लोग सब ताकत लगा कि उसको निर्भुल परीक्षा करें, निर्दोष परीक्षा कर उसी काम पे लगे हैं। इस बार एक सोच है कि इस परीक्षा में ये जो प्रश्न पत्र को नीचे ले जाने के लिए, जहाँ प्रस्तुत होती है उससे नीचे ले जाने के लिए पोस्टल डिपार्टमेंट उस काम को करता था। इसमें थोड़ा एयरफोर्स की भी सहायता लिया जाए तो जल्दी पहुंच जाए, क्योंकि जून महीने में देश की मौसम की भी एक स्थिति बनेगी। उस सारे विषय को ध्यान में रखते समय और बाकी अन्य अवस्था को देखकर सरकार तत्पर है इसको कैसे हम निर्भुल करें, इसको टेम्पर प्रूफ हो। इसीलिए सीएपीएफ को दायित्व दिया जाएगा, राज्य सरकार की पुलिस को दायित्व दिया जाएगा। हम लोग इस बार तय किए हैं प्रश्न पत्र आने से जाने तक सभी कामों के लिए एक निर्दिष्ट कैबिनेट सेक्रेटरी एक मीटिंग लेने वाले हैं, गृह सचिव मीटिंग बुला चुके हैं, राज्यों के साथ उनकी चर्चा होगी, चीफ सेक्रेटरी, डीजी, फिर नीचे आगे चल के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट और कॉलेज एसपी सब उसमें से इन्वॉल्व होंगे। यानंतर घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। गोकुळ दूध संघ हलाल सर्टिफिकेट प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेतली आहे। गोकुळला दिलेलं हलाल सर्टिफिकेट रद्द करावं यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना निवेदन देण्यात येणार आहे। गोकुळ दूध संघानं दूध पदार्थ निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्याच्या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष राहिल्यामुळे गोकुळच्या हलाल प्रमाणपत्राची चर्चा होते। आखाती देशांमध्ये गोकुळनं आपल्या तूप, लोणी, दूध पावडरच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र काढल्याची बाब समोर आली आहे। पुरवठा करण्यासाठी हलाल पत्र बंधनकारक असल्याचं तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे प्रमाणपत्र काढलं होतं। मार्च 2023 मध्ये काढलेले हलाल प्रमाणपत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलं तरी प्रत्यक्षात 2018 पासून गोकुळने हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर आलंय। गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंगही चढलाय। आमदार रोहित पवार पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये जाणार आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या तपासासंदर्भात ते सीआयडी ऑफिसमध्ये जाणार आहेत। रोहित पवार चौथ्यांदा सीआयडी ऑफिसमध्ये जातील। खरं तर रोहित पवार काल सीआयडी कार्यालयात जाणार होते, परंतु कार्यालयाला काल बकरी ईदची सुट्टी असल्याचं रोहित पवारांना कळवण्यात आलं आणि त्यामुळे रोहित पवार आज सीआयडी कार्यालयाला भेट देतील। कर्नाटकमधून महत्त्वाची बातमी। कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आलाय। सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीत दाखल झालेत। दिल्लीत मंत्रिमंडळाची रचना ठरणार आहे। आज बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते। डीके शिवकुमारांची निवड होऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। शपथ ग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित केली जाऊ शकते।
11वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरातून 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 9 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरलाय. राज्यातील 9,591 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून 3 जूनपर्यंत पार पडेल. विद्यार्थ्यांना पहिली पसंती मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं बंधनकारक असेल. अन्यथा संबंधित विद्यार्थ्याला पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. हवामान विभागानं काल भंडारा जिल्ह्याला तीव्र तापमानाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. सकाळपासून नागरिक कडक उन्हानं होरपळून निघत होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक निसर्गानं असा काही वेढा दिला की पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं. या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय तो जुना पिंपरी गावाला. 60 घरांच्या या गावात तब्बल 30 घरांवरील 3 पत्रे आणि कौलं हवेत उडून गेली आहेत. विजेचे खांब आणि विशालकाय वृक्षही उन्मळून पडलेत. तर गुरांच्या गोठ्याखाली दबून 2 निष्पाप जनावरांचा मृत्यू झालाय. उभ्या आयुष्याची पुंची लावून उभारलेला संसार एका झटक्यात उघड्यावर आल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात आता फक्त अश्रू उरले. निसर्गाच्या या तांडवाच्या वेळी गावात नक्की काय स्थिती होती याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी. एकीकडे भंडाऱ्याला उष्ण तापमानाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असताना अचानक वादळी वाऱ्यासह काही गावांना जबर फटका बसला तर कुठे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आपण त्यातीलच ज्या गावाला फटका बसला अशा जुन्या पिंपरी या गावामध्ये आहो. बघू शकतो या 60 घरांची वस्ती असलेल्या या गावातील जवळपास 30 घरांच्या कौलारू छते उडालीत, ज्यात 3 पत्रे असेल, कौलारू घरे असेल किंवा अन्य अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष पडलेत. 1-1:30 वाजताच्या अंदाजात वादळी आला ना, तो घर वगैरे सर्व उष्ट झाले. घराच्या भीती पडल्या, कौलं उडले. जी आम्ही हे अचानकच खूप आला, इकून वावसाळ खूप आली, अशी खूप काही. आता आम्ही आला काही सुचला नाही. आम्ही एकदम नाही का त्या सप्रीत गेला ना, ते माई नातीनी अशी पाडण्यात होती, झोपली. तर आम्ही काढकुड तिला आणला आणि ती बसला. आम्ही असे गुंडू मुंडू करून आणि तो वरचा असा ठटारण उडला, ते भीतही पडली आमची. माझी आता वय 26 वर्ष चालू आहे, पण या 26 वर्षामध्ये मी असा हा वादळी वारा आणि पाऊस कधी बघितला नाही. हा एवढा भयंकर होता की घरचे दिवाण, कूलर, सोफे सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत आणि बहुत घरची नुकसान खूपच झालेली आहे. एबीपी माझा, जुनी पिंपरी, भंडारा. तब्बल महिनाभराच्या उकाड्यानंतर काल अमरावती जिल्ह्यात पावसानं तात्पुरता दिलासा दिलाय. संध्याकाळी अमरावती शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. ग्रामीण भागातील ब्राह्मणवाड्यासह रेक्सा येथे गारपिटीसह पाऊस झालाय. यावेळी छतावरील असलेल्या सोलरवर भेगा पडल्यात. मागील महिन्यापासून अमरावती शहर जणू उष्णतेच्या भट्टीत भाजून निघत होतं. नागरिक या जीवघेण्या उकाड्यापासून त्रस्त झाले होते, कारण दिवस रात्र गरम हवा होती आणि त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि महिनाभरानंतर तात्पुरता दिलासाही मिळालाय. वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा बसलाय. वादळी पावसानं इथे घरांची पडझड झाली आहे. अचानक आलेल्या या वादळामुळे शहरासह परिसरातील अनेक भागात मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी झाडं व फांद्या कोसळल्यानं घरांचे, दुकानांचं तसंच वीज यंत्रणेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सेलू शहरातील कोथीवाडा परिसरात अनेक घरांवरील 3 पत्रे या वाऱ्याच्या तडाख्यानं उडून गेलेत. सेलू पोलीस ठाण्यासमोरील विद्युत रोहित्रावर मोठी झाडाची फांदी कोसळल्यानं रोहित्र वाकल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे शहरातील वीज पुरवठा देखील विस्कळीत झालाय. आठवडी बाजार परिसरात देखील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. वर्ध्याच्या सेलू येथे झालेल्या वादळानं अंगणात ठेवून असलेला पलंग हवेत उडालाय आणि तो रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबाला जाऊन अडकलेला आहे. जोरदार पावसानं घराचे 3 पत्रे तर उडालेच, पण अशा प्रकारे पलंग उडून तो खांबामध्ये अडकलाय. परिसराला अवकाळी पावसासह वादळाचा जोरदार तडाखा बसलाय. जोरदार हवेमुळे केळी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीत मतमतांतर आहेत. जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेत नाराजी असल्याचं समजतंय. शिवसेनेतील नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जातंय.
शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील बैठकीत स्थानिक नेत्यांनी भाजप विरोधात खतखत व्यक्त केल्याचंही सांगितलं जात आहे. जिल्हा पातळीवर स्वतंत्र किंवा भाजप सोडून इतर पक्षांची युतीबाबत मतं आहेत का असा सवालही उपस्थित होतोय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेत जुंपलेली होती. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली होती. जिल्हा परिषदेतल्या या घटनांचे पडसाद आता विधान परिषद निवडणुकीमध्ये उमटण्याची शक्यता आहे. वरिष्ठांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र जिल्हा पातळीवर या निर्णयासंदर्भात खतखत आहे का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजतंय. ठाणे विधान परिषदेसाठी क्षितिज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. बहुजन विकास आघाडीचे गटनेते प्रवीण शेट्टींनी या चर्चांना स्पष्ट शब्दात नकार दिलाय. पक्षाच्या बैठकीत पक्ष विलिनीकरण किंवा क्षितिज ठाकूर यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती प्रवीण शेट्टींनी दिली आहे. तसेच जो पक्ष वसई विरार शहराच्या विकासासाठी निधी आणि ठोस साथ देईल त्यालाच बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा राहील अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. आणि त्यामुळे प्रवीण शेट्टी यांच्या या वक्तव्यानंतर क्षितिज ठाकूर हे सध्या विधान परिषद निवडणुकीच्या शर्यतीत नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. तसं काही मला काय सत्य वाटत नाही आहे. आम्ही अनेक वेळेला आमच्या बैठका होतात, त्याच्यामध्ये आमची चर्चा होते, पण असं कुठचीच चर्चा आमच्यात झालेली नाही आहे. आणि आमचा पक्ष एक स्वतंत्र विचार घेऊन, स्वतंत्र विकासाचे विचार घेऊन आम्ही लढतो. आमचा स्वतंत्र अस्तित्व आम्ही कशाला दुसऱ्यांना दिलेली नाही. तर तसं काय नाही आहे. आमची नेहमीच भूमिका राहिली आहे. आम्ही विकासासाठी आम्ही साथ देतो. आम्हाला काय कुणाची काय एलर्जी असं काय नाही आहे. आम्हाला वसईसाठी जे चांगले योजना आणतील, जे चांगले आम्हाला मदत करतील, जे चांगले आपलं विकासाच्या कामात मदत करतील, त्यांच्या आम्ही त्यांना मदत करतो. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय. प्रवीण पोटे आज उमेदवारी अर्ज भरणार होते, मात्र आता 29 मे ऐवजी 1 जूनला ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. महायुतीचे सर्व उमेदवार 1 जूनला जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांसाठी भाजपकडून 4 नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती आहे. माजी मंत्री आणि लातूर ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष बसवराज पाटील, बीडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांची नावं आघाडीवर आहेत. तसंच धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचीही नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती मिळते. 1 जूनला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. उमेदवारीसाठी इच्छुक मुंबईत ठाण मांडून आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती चर्चांचं गुऱ्हाळ सुरू असताना अहिल्यानगरमध्ये नवा ट्विस्ट आलाय. अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलाय. खरं तर अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत आणि त्यामुळे भाजपकडून या जागेसाठी दावा केला जातोय. भाजपचे इच्छुक उमेदवार आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. आणि त्यातच आता संग्राम जगताप यांच्या बंधूसाठी अर्ज नेल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगते. या जागेवर सचिन जगताप यांचे वडील दिवंगत आमदार अरुण जगताप हे 2दा निवडून गेले होते. आता त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सचिन जगताप हे या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यात एक विशेष उमेदवारी जे आहे अर्ज घेतलेला आहे, म्हणजे सचिन जगताप यांनी. ते त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रथमतः उमेदवारी अर्ज मी काय आणलेला नाही आहे. नगरसेवकांचा आग्रह आहे. आमचे जे नगरसेवक आहेत सुरेशजी बनसुडे यांनी तो उमेदवारी अर्ज त्यांनी आणलेला आहे माझ्या नावावरती. आणि सगळ्याच नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की आपण काकांच्या जागेवर उभा राहावा, आम्ही तुमच्यात काकांना पाहतो. आणि जो कुटुंबाचा जो ऋणानुबंध सगळ्या मतदारांशी आहे, जेवढे सगळे नगर जिल्ह्यातले मतदार जे आमचे जे नगरसेवक असतील प्रत्येक तालुक्यातले, तर मला कंटिन्यू त्यांचे सगळ्यांचे फोन आणि मी संपर्कात आहे सगळ्यांच्या. आणि त्यांचा आग्रह आहे की जसा आणि पहिली पण
असा याचा इतिहास आहे की काका ज्यावेळेस पहिल्यांदा उभं राहिले होते तर एकीकडं जयंत ससानी त्यांना एक हाताला धरून होते आणि एकीकडे बबनदादा पाचपुते होते. तर तो किस्सा तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे. आणि आम्ही वरिष्ठांना आमची जी तयारी आहे तर ती काय आम्ही कायमच तयार आहेत. म्हणजे इलेक्शन तर आम्हाला काही नवीन नाहीत कोणते. आता एवढ्या सगळ्या इलेक्शनचा अनुभव असल्यामुळं आमची सगळी तयारी आधीच झालेली आहे. सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे. सगळे मतदार आमच्याशी खुश आहेत की आम्ही उमेदवारी केली तर मग त्यांना आनंदच आहे. आणि सगळ्यांचा आग्रह आहे. दिवसभरात जे 30-40 फोन होतात तर अकोल्यापासून तर थेट कर्जत जामखेडपर्यंत सगळे लोकांचे फोन आहेत, आग्रह आहेत. निश्चित त्यांनी संग्राम भाईंना देखील आग्रह केलेला आहे की तुम्ही भाऊंची उमेदवारी करा. आता घरात राजकारणात ते पुढं असल्यामुळं त्यांना शेवटी निर्णय सगळे तेच घेणार आहेत. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. जळगाव विधान परिषद जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पूर्वीपासूनच ही जागा भाजपची असल्यानं ती भाजपला मिळावी अशी मागणी पक्ष करतोय. तर जिल्ह्यात भाजपसोबत आमचाही संख्याबळ असल्यानं ही जागा आम्हाला मिळावी, मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. जागेचा तिढा सोडवण्यासाठी गुलाबराव पाटील हे जळगावला जाणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडी 17 पैकी 17 जागा लढवणार असल्याची माहिती नेत्यांकडून देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस 7 ते 8 जागा, ठाकरेंची शिवसेना 5 ते 6 जागा, तर शरद पवारांचे राष्ट्रवादी 3 ते 4 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं काही ठिकाणी AB फॉर्म द्यायलाही सुरुवात केलेली आहे. दरम्यान आजच्या बैठकीत कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. लातूरच्या अहमदपूरमधल्या राजूर मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली आहे. या सभेच्या माध्यमातून लातूरमध्ये मिशन मराठवाडा अंतर्गत राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. हा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये 25,000हून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केलाय. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जातोय. या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर कडाडून टीकाही केल्या. आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर इकडे या, उघडा डोळे आणि बघा नीट. या शिवसेनेचा मेळावा बघा, प्रवेश सोहळा बघा आणि विनायक रावांची ताकद आणि प्रेम बघा. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेले आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून देण्यात येणारे महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचं उपाध्यक्षपद देऊ नये असं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय. या पत्राला आनंद परांजपे यांनी उत्तर दिलंय. आपण 14 वर्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे त्यांनी पत्र दिलं असलं तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही कटुता नाही. आता मी शिवसेनेत स्वगृही परतलो आहे. आता इथला पक्ष कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. इथेही मला कुठल्याही पदाचं आश्वासन देण्यात आलेलं नाही. माझं श्रद्धास्थान अजितदादा आहेत. मी तो पक्ष सोडला, त्यांनी पत्र दिलं म्हणून मी नाराज नाही. त्यांच्यावर टीका करणार नसल्याचं उत्तर आनंद परांजपे यांनी म्हटलंय. मला काय त्याचं तसं पत्र मी बघितलेलं नाही किंवा माझ्या वाचनात आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडल्यानंतर माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कुठलीही कटुता नाही. 14 वर्ष जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा प्रवास झाला आहे. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेबांपासून अगदी स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब, त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई, सुप्रियाताई, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील, जयंत पाटील असतील. त्यामुळे 14 वर्ष एखाद्या पक्षात काढल्यानंतर काही दिवसापूर्वी तो पक्ष सोडला म्हणून तो पक्ष चुकीचा आहे अशा प्रकारचं बोलणं किंवा अशा प्रकारचे संस्कार माझ्यावर नाहीत. आता बुलढाण्यामधून एक महत्त्वाची बातमी येते. बुलढाणा पोलिसांच्या तपासातील मोठा निष्काळजीपणा आता समोर आलाय. जळगाव जामोद तालुक्यामधल्या राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि तिच्या भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं. मात्र
धक्कादायक बाब म्हणजे शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती आज तिच्या प्रियकरासोबत बुऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात हजर झाली. तसेच आपल्या हत्येच्या गुन्ह्यात वडील आणि भावाला विनाकारण अटक केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. DNA तपासणी न करताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय आणि त्यामुळे आता पोलिसांच्या या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान राजोरा परिसरात सापडलेला तो मृतदेह नेमका कुणाचा हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. नाम बढ़ाने के लिए बहुत मारा उनको इन्होंने जलगांव जामुत वाले ने, पुलिस वाले ने उनके नाम बढ़ाने के लिए कि कैसे कहीं मारा और जबरानी उनको हाँ बोलने का दावा लगा दिया. किसका मर्डर? वो शिवानी भाई का. और शिवानी भाई अभी हमको मिल गया तो हमको धमकी दे रहे. क्या धमकी दी? कि जाओ तुम निकलो, ये पोरे को ले जाओ, वो आएंगे बाद में देखेंगे ऐसा वैसा. दे रहा है? पुलिस वाले जलगांव जामुत का. क्या बोल रहे हैं? ये फैल जाऊंगा अभी जज के पास, फिर वहाँ से जांच होएगा, फिर तुम्हारे व्यक्ति क्या होगा क्या नहीं, मगर मर्डर क्यों करा करके हमारे सामने तो हमने बोला वैसे ही मारा तो हाँ बोलेंगे. हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ. हम जिंदा है, मेरा पिताजी ना मेरा भाई को छोड़ देना. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिले ते पाहूयात. या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे. त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत. धन्यवाद. नाशिकमधल्या गाजलेल्या TCS प्रकरणातील उर्वरित 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र SIT कडून न्यायालयात दाखल करण्यात आलंय. धार्मिक भावना दुखावणं, धर्मांतराचा प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांमुळे या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडालेली होती. निदा खान मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत तपास यंत्रणेनं महत्त्वाचे तांत्रिक आणि डिजिटल पुरावे गोळा केलेत. तसेच MIM नगरसेवक मतीन पटेल यांनाही सहआरोपी करण्यात आले. दरम्यान सर्व 8 गुन्ह्यातील दोषारोपपत्र आता न्यायालयात सादर करण्यात आली असून आरोपींचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात 28 दिवसांच्या आत आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे. सध्या नसरापूर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर सुरू आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात प्रायमा फेसी पुरावे असल्याचं निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी दररोज इन कॅमेरा पद्धतीने पार पडणार आहे. आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात 15 दिवसात चार्जशीट दाखल झाली होती. त्याच चार्जशीटच्या आधारे आरोप निश्चिती पार पडली आहे. आरोपी भीमराव कांबळेच्या आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे आहेत. न्यायालयानं प्राथमिकदृष्ट्या आरोपी मानसिक सक्षम असल्याचं निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित केलेत. नसरापूर गावात आरोपी भीमराव कांबळेनं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. बदलापूर पश्चिममधल्या सोनिवली महावितरण कार्यालयात वाढीव वीज बिलाच्या तक्रारीवरून मोठा राडा झालाय. वाढीव बिलाबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की कर्मचाऱ्यांना संतापाच्या भरात संबंधित ग्राहकाला मारहाण केली आहे. मारहाणीनंतर कार्यालयात उपस्थित इतर ग्राहकांनी हा प्रकार पाहताच संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केली आहे आणि मारहाणही केली आहे. काही नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केलाय. मात्र हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महागाईच्या काळात सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं असतानाच सांगलीमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. सांगलीतील एका सजग ग्राहकानं एका गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती LPG सिलेंडरमध्ये चक्क गॅसऐवजी पाणी असल्याची तक्रार केली आहे. या प्रकारामुळे संबंधित गॅस एजन्सी चालकांची चौकशी करण्याची मागणी होती. सांगलीतील एका ग्राहकानं नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीकडून घरगुती वापरासाठीचा 14 किलो गॅस असलेला सिलेंडर विकत घेतला होता. सिलेंडर घरी आणल्यानंतर जेव्हा त्यानं शेगडीला गॅस कनेक्शन जोडलं आणि रेग्युलेटर सुरू केला तेव्हा गॅस योग्य पद्धतीनं पेटत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. काहीतरी बिघाड असावा या शंकेनं ग्राहकाने तत्काळ संबंधित गॅस कंपनीच्या कार्यालयात फोन करून गॅस दुरुस्ती करणाऱ्या अधिकृत कर्मचाऱ्याला बोलावून घेतलं. गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यानं घरी येऊन सिलेंडर आणि शेगडीची तपासणी केली. तपासणी दरम्यान सिलेंडरचा व्हॉल्व तपासला असता कर्मचाऱ्यासह घरातील सर्वच जण अवाक झाले. त्या सिलेंडरमधून गॅसऐवजी थेट पाण्याची धार बाहेर पडू लागली. सिलेंडर गॅसऐवजी पाण्यानं भरलेला असल्याचं पाहून
ग्राहक अचंबित झाला। या प्रकरणाची अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि वैध मापन शास्त्र विभागाचं गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीची तत्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता होतीये। पेरणी तोंडावर आली आहे, पाऊस कमी होईल असा अंदाज असल्यानं चिंतित असलेला शेतकरी खत आणि विहन यांचा भाव वाढणे आणि आर्थिक संकटात सापडलाय। पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी केली जाणारे सोयाबीन बियाण्यांची किंमतही वाढली आहे आणि यामुळे कधीतरी पेरणीचा खर्च वाढणार आहे। सरकार शेतकऱ्याचं ऐकत नाहीये आणि त्यामुळेच पेरणीच्या तोंडावर भाववाढही करण्यात आली आहे। कितीही वाढ वाढली तरी किती भाववाढ झाली तरी पेरणी करावीच लागेल। आमच्याकडे सोयाबीन होता तेव्हा सरकारनं भाव दिला नाही आणि आता सोयाबीनची किंमतही वाढली आहे। शेतकऱ्यांनी काय करावे असा सवाल शेतकरी विचारतात। पेरणीच्या तोंडावर झालेल्या या भाववाढीनं शेतकरी निराश झालाय। सध्या रासायनिक खतामध्ये जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक 400 ते 500 रुपयाची वाढ झालेली आहे आणि काही खतामध्ये 600-700 रुपये झालेली आहे आणि सीडमध्ये मागच्या वर्षी एक अराऊंड 2000च्या आसपास जी बॅग होते ते 2500 आणि 3000 रुपयापर्यंत गेलेली आहे। तर एक साधारणतः एक 700-600 रुपयाच्या आसपास सीडमध्ये वाढ झालेली आहे। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। रायगडावरील स्वच्छतागृहांची भयावह अवस्था आणि महिलांच्या मूलभूत सुविधांकडे केलेलं पूर्ण दुर्लक्ष उघड करणारा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये रायगड फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेनं पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलाय। तुम्ही पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत असा सवाल या महिलेनं विचारलाय। आमच्यासाठी रायगडचं पावित्र्य महत्त्वाचं आहे, महिलांनी उघड्यावर बसायचं का अशा शब्दात या महिलेनं संताप व्यक्त केला आहे। आम्ही जे हे तिकीट काढतो ना तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहे ना आम्हाला। हे 25 रुपये कशाची घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम। नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? तर वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा, तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा, हे काय बोलणं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे, ऐका एक मिनिटं, काय इथे कुठेही शौचाला गेलेलं वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? गव्हर्नमेंटला सांगा ना, अहो रायगड युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये गेलेला किल्ला आहे, त्या माझ्या घराच्या जवळची बाग नाहीये। हे जगात आपण दाखवतोय का? बेसिक तर गोष्टी द्या आम्हाला, काही जास्त वागतोय मग फ्री करा। तिकीटच घेऊ नका ना तुम्ही, जर सुविधा देत नाही तोपर्यंत फ्री करा। जोपर्यंत वॉशरूम बांधून होत नाही का नाही चालत आहे तुम्हाला? जनतेचा पैसा जातोय कुठं? नाही तर लिहा बायकांनी उघड्यावरतीच बसा म्हणून। गेल्या 24 तासात नागपुरात उष्माघाताचे 2 बळी गेल्याची शक्यता वर्तवली जाते। वेगवेगळ्या भागात मृतदेह आढळल्यामुळे उष्माघाताचा संशय बळावलाय। तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत रंभाची मार्गपुलाखाली 45 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली। सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। तर यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिलगावमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलेला आहे। काही दिवसांपूर्वी तीव्र उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त होती आहे। अमरावती शहर आणि अनेक परिसरात काल वादळी पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे महिनाभरापासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र काही ठिकाणी नुकसानही झालंय। अमरावतीच्या ब्राह्मणवाडा आणि रेवसा परिसरात गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे रेवसामधल्या घरांचे पत्रे उडाल्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत। काल अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। यामुळे वादळी वारा आणि काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली। मी आहे सध्या अमरावती शहराला लागून असलेल्या रेवसा गावामध्ये, कारण रेवसा आणि ब्राह्मणवाडा या 2 गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। आधी वादळी वारा आला आणि या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, गारपीटसुद्धा या ठिकाणी झाली आणि जे अनेकांचे छप्पर आहेत ते उडून गेले, लोकांचे घरं संसार जे उद्ध्वस्त झाले आणि ज्या घराचे टीन शेड हे सगळे उडाले, त्यांचं पंखा या सोलरवर येऊन पडलेलं आहे आणि या सोलरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपल्यासोबत सोलर आले, काय नाव आहे तुमचं, काय झालं होतं काल गावामध्ये? माझं नाव सावंत सुरेशराव इंगोले आहे। काल खूप